हां, उपस्थितांच्या सर्वांचे प्रथमतः वायचळ परिवाराकडून मी हार्दिक स्वागत करते. आणि ज्या कार्यक्रमासाठी तुम्ही इथे आलेला आहात तो कार्यक्रम आपल्याला सुरू करायचा आहे. तर तो कार्यक्रम काय आहे थोडक्यात तुम्हाला माहिती आहे. आपले लाडके प्रकाश भाऊ आज IAS झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा प्रोग्राम ठेवलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सर्वांना अशी विनंती करते की प्रकाश भाऊचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. प्रकाश भाऊ त्यांच्या पत्नी सौ शैला प्रकाश वायचळ, त्यांचा मुलगा समीर वायचळ, त्यांची मुलगी तेजू वायचळ आणि सून सुजाता म्हणजे मी नाही डॉली यांनी सगळ्यांनी पुढे यायचंय आणि आपापलं स्थान ग्रहण करायचंय. प्रकाश भाऊ मध्यभागात बसतील. एक बाजूनी सूनबाई, एक बाजूनी मुलगी आणि आणि आता डॉली इकडनं ये. आणि आपल्या वायचळ कुटुंबाचे ज्येष्ठ जावाई आणि मुलगी म्हणजे ज्योतिताई आणि भाऊ इथे समोर येतील. ज्येष्ठ जावाई निशाना वैसे ही बैठ रहे हैं अभी. चल ताई चला. थोडा वेळ खाली ताई. नाही थोडं पुढे ताई, थोडं पुढे घ्या. पुढे हा क्षण, आजचा जो हा क्षण आहे तो आपल्यासाठी म्हणजे दुःखाचा पण आहे आणि सुखाचा पण आहे. आत्ताच आपल्या सर्वांचा आधार, म्हणजेच आपले दादा आपल्यातून गेलेले आहेत, पण त्यांचे आशीर्वाद जे आहेत ते सदैव आपल्या सोबत आहेत. दादांच्या म्हणण्यानुसार किंवा दादांना असं वाटतं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर दादांसाठी आहे आपल्याकडून. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील. अलगत असा पापण्यांवरून अश्रू एखादा ओघळून जाईल. दादा, कुठून सुरू झालं हे माहीत नसतं, तरी कुठंतरी थांबायचं असतं. कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं. स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं. दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता आलं नाही तरी हसायचं असतं आणि आनंदाचा हा क्षण जपायचा असतो. असंच दादा प्रकाश भाऊसाठी आजसुद्धा आपल्यात नसले तरी असंच दादांच्या मनात असेल. तर कार्यक्रमाची जी सुरुवात आहे तो आपण कुठलाही कार्यक्रम म्हटल्यानंतर दीप प्रज्वलन किंवा सरस्वती मातेचं पूजन म्हणजे थोडक्यात काय तर आपल्यासाठी जे दैवत आहे त्यांचं पूजन करून आपण कार्यक्रम करतो. तर आज सांगायची गरज नाही, आपल्यासाठी आपलं दैवत दादा आणि काकू आहेत. त्याच्यामुळं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण दादा काकूंच्या फोटोला पुष्प अर्पण करूया. तर मी सगळ्यांना अशी विनंती करते समोरच्यांना की प्रकाश भाऊ, ज्योती अक्का दादांच्या फोटोला पुष्प अर्पण करून आपण प्रोग्राम सुरू करू. लावू द्या. अल्ला का हार हे फुलं टाकायचं. नाही त्याला हे ठेवलं पाहिजे. काय करायचं माझा मोबाईल राहू दे. हवा आहे तिथं.
खाली ठेवून द्यायचे हां खाली ठेवून द्या. तर आजचे सत्कार मूर्ती, आजच्या सत्कार मूर्तीविषयी आधी परिचय द्यायचा का आधीच सत्कार करायचा? परिचय देते थोडक्यात. प्रकाश भाऊ 13 फेब्रुवारी 1964 साली यांचा जन्म झाला. दादा काकू म्हणजेच तुकाराम वायचळ आणि कौशल्या वायचळ यांचे ज्येष्ठ सुपुत्र. आणि थोडक्यात काय तर वायचळ फॅमिलीमधले ज्येष्ठ श्रेष्ठ, की आज दादांच्या नंतर जर कुठं नतमस्तक व्हायचं असेल तर हा म्हणजे प्रकाश भाऊचं स्थान आहे. तर हे आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांची जी पर्सनॅलिटी आहे त्यांच्याकडे पाहिलं की दुरून माणूस 4 पावलं लांब राहील. असा ऑफिसर आहे हा, शिस्तबद्ध, कर्तव्यदक्ष आणि ज्याला आपण म्हणू की आपला आर्मी जो असतो, आर्मी ऑफिसर, त्यांना आपला कुठलाही भारतीय व्यक्ती जर पाहिला तर अगदी मनातून सल्यूट करणार, तशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व. की स्वतःच्या पेशाशी ते एकनिष्ठ आहेत, कर्तृत्वान आहेत, प्रामाणिक आहेत. त्यांच्या चेहऱ्याकडे पहा, सतत हसरा चेहरा असतो. आणि आवाज, सगळ्यात महत्त्वाचा आवाज, म्हणजे या माईकची त्यांना कधीच गरज पडणार नाही. कणखर आणि बुलंद असा आवाज, उंचापुरा, भारदस्त, आणि सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्यांना मार्गदर्शन करणारा. म्हणजे कुठल्याही बाबतीत विषय कुठलाही असला तरी मार्गदर्शन, एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन जर मिळालं तर तो कुठून कुठंपर्यंत पोहोचू शकतो, तसं योग्य मार्गदर्शन करणारा हा व्यक्ती. यांच्याबद्दल थोडंसं, संघर्षाच्या मार्गावर जो शूर चालतो तोच हे जग बदलू शकतो. ज्याने अंधार अनेक अडचणी आणि स्वतःशी युद्ध जिंकलं तोच सूर्य बनवून निघू शकतो. विझलेली ज्योत परत जळू शकते, चक्रीवादळातूनही बोट पण निघू शकते. हो निराश तू, नको तुझे मत बदलू, तुझे नशीब कधीच बदलू शकतो. म्हणजे स्वतःमध्ये त्यांच्यामध्ये एवढी ताकद आहे की ते कधीही आपलं नशीब, स्वतःसोबत दुसऱ्यांचं सुद्धा नशीब ते बदलू शकतात. तर अशा ह्या प्रकाश भाऊंविषयी. प्रकाश भाऊ म्हणजे यांचं शिक्षण जर पाहिलं, परळी, उदगीर, लातूर, औरंगाबाद. आता याच्यातूनच तुम्हाला लक्षात येईल की प्रकाश भाऊ हे काय महाराष्ट्रातले कुठले असं स्थान सोडलेलं नाही आहे त्यांनी, की त्यांना त्याच्याविषयी माहिती नाही. नोकरी तर प्रकाश भाऊनी 13 नोकऱ्या केलेल्या आहेत. आणि सगळ्यात त्याच्यापेक्षाही सांगण्याजोगं असं की ही 14वी हे 15वी असेल नाही 14वी आहेत. म्हणजे एक शैला व्हायचं नाही, ह्या ज्या नोकऱ्या आहेत त्या सगळ्या त्यांना शासकीय केलेल्या आहेत. म्हणजे आपण काय म्हणतो की नोकरी लागली, कंपनीत आहे किंवा इकडे आहे, ती सोडून आपण दुसरी शासकीय नोकरी करू, असं असतं बऱ्याच जणांचं की प्रायव्हेट जॉब नको बाबा. पण असे हे व्यक्ती आहेत की त्यांनी सगळे शासकीय नोकरी केलेले आहेत. एक नोकरी करायची, ती सोडून द्यायची, शासकीय असली तर या, परत दुसरी करायची. म्हणजे बँकेत, BSNL ऑफिसमध्ये, समाज कल्याणामध्ये अधिकारी म्हणून, LICमध्ये, म्हणजे असं कुठलं क्षेत्र नाही आहे की त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं नाही. आणि नुसतंच काम नाही तर त्याच्यामध्ये त्यांना कमांडसुद्धा आहे. आणि हे असून नोकरी करत करत त्यांनी MPSCची परीक्षा दिलेली आहे. सगळ्या आणखी एक सांगण्याजोगं असं की अधिकारी खूप होतात, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी खूप होतात. पण ते होते वेळेस त्यांना असं काही सवलत असते, म्हणजे अभ्यास करण्यासाठी सेपरेट रूम, भरपूर वेळ, जेवणा खाण्याची सोय, सगळं करून ते अभ्यास करतात आणि मग अधिकारी होतात. हे एकमेव अधिकारी असा आहे
की जो स्वतः नोकरी केलेला आहे आणि नोकरी करते वेळेस ती नोकरी प्रामाणिकपणाने केलेलं आहे. असं नाही आहे हां चला गेलं आलं एखादा तास परत अभ्यासाला बसलं अशी नोकरी नाही आहे त्यांची. जो नोकरीचा वेळ आहे तो पूर्णपणे नोकरी करून तिथलं सगळं सांभाळून नंतर अभ्यास करून हा अधिकारी MPSC परीक्षा पास झालेला आहे. आणि सगळ्यात मोठं ते आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या भाऊंसाठी. आणि अजून एक त्यांच्या पत्नी सौभाग्यवती शैला वायचळ त्यांच्याविषयी अजून एक थोडंसं, म्हणजे आज रोजी ते हे अधिकारी आहेत, नोकरी आहे किंवा त्यांच्या आईवडिलांचंही त्यासाठी कौतुक की मी आत्ता सकाळी विचारलं ताईंना की तुमचं लग्न झालं तेव्हा भाऊ काय करत होते. ते म्हणाले नोकरी नव्हती. म्हणजे शासकीय नोकरी होती त्यांनी सोडली होती, नोकरी नव्हती. त्यासाठी त्यांचं पण आणि त्यांच्या आईवडिलांचं पण कौतुक आणि अभिनंदन की नोकरी नसताना सुद्धा त्यांनी लग्न केलेलं आहे आणि त्यांना तशी पत्नीसुद्धा मिळालेली आहे. आजपर्यंत आम्ही पाहतो जेवढं प्रकाश भाऊंनी आईवडिलांसाठी, दादा काकूंसाठी किंवा वायचळ परिवारातल्या सगळ्यांसाठी केलेलं आहे तेवढंच त्यांना त्यांच्या सौभाग्यवतींनी सुद्धा साथ दिलेली आहे. आणि माझ्या मते असं आहे की सौभाग्यवती साथ दिल्याशिवाय माणूस परिवारासाठी काही करू शकत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही. आणि जो अभ्यास त्यांनी केलेला आहे, जर त्यांच्या पत्नीची साथ असेल तर माणूस जास्त अभ्यास करू शकतो. आत्ताच भाऊंनी मला म्हणाले की ते 13 नाही 14वी नोकरी आहे, यांची एक नोकरी आहे म्हणून. तर असे हे भाऊ आज रोजी अतिरिक्त विकास आयुक्त उद्योग संचालनालय मुंबई इथे त्यांना पोस्टिंग भेटलेली आहे आणि त्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन करण्यासाठी हा पूर्ण सोहळा ज्यांनी ठेवलेला आहे, ज्योतिताई आणि भाऊ या दोघांनी मिळून हा सोहळा ठेवलेला आहे. यात वायचळ परिवार साहजिक सगळेजण सामील आहे, पण प्रत्येक कार्यक्रमाचे पुढारी असतात, ते पुढारी तुम्ही दोघं आहे. तर असे हे भाऊ. आणि अजून एक भाऊंविषयी मी हे सांगते की म्हणजे मी वाघा बॉर्डरला गेलेली, तिथे ते सैनिक असतात पहा, म्हणजे आर्मी ऑफिसर ते परेडसाठीचे, ते पाहिल्याबरोबर माझं पहिलं वाक्य ह्यांना होतं, हो म्हटलं प्रकाश भाऊ बघा तिथे. म्हणजे सेम तो आर्मी ऑफिसर आणि प्रकाश भाऊ याच्यामध्ये काहीही फरक नव्हता. असे आपले प्रकाश भाऊ यांचं आपण प्रथमतः स्वागत करूया. ज्योतिताईंना आणि भाऊंना मी विनंती करते की त्यांनी हार आणि डॉली ताई दोस्तों ये फूलों का हार इनकी शान नहीं बहुत अच्छा है. अरे बाद में बोलिए आप. अभी बाद में बोलते हैं. ते काढ सुटकेस काढ. हे बाईकडे बाईसाठी. तू बोलणार नाही, तुम्ही बोलणार. नाही एक मी ठेवते नंतर, तुम्ही बसल्यानंतर ठेवायचंय मला. हे जोधपुरी आहे, तुला सूट शिवायचा सूट जोधपुरी करायचं जोधपुरी का काही करूया. चाय भी पसंद करके काय पण तसं. हॅलो हॅलो, येतोय बाळा आवाज? हां येते ना. हां हे बाईसाठी. बसले आता आहे बसले. ऐसी है बेटा. तेजू ज्योतिताईकडनं प्रकाश भाऊला ताईला गेला आवाज. डॉलीसाठी. डॉली डॉली डॉल सारखीच आहे. आज डॉली को नजर लगे वाली है बहुत.
राहू दे ना थोडा वेळ राहू दे अरे राहू दे ना भाऊ. मग बोलणं झाल्यानंतर बाकीचं स्वागत. अभिजी आपको कोण बोलणार आहे आता? प्रशांत भाऊ काय बसत नाहीये का बाळा? तुम्ही करा रेकॉर्ड होतो. बरं ठीक आहे चालेल हां. तर आत्ताच ज्योतिताईंनी आणि भाऊंनी प्रकाश भाऊचं बाईंचं सगळ्यांचं स्वागत दिलेलं आहे. भेटवस्तू पण दिलेली बंद ते सांग. करू लागला का नाही? कुठे तो हा दे. तो आपल्याच आहे. मला काय हरकत नाही, माझा आवाज जातो, पण थांबायचं असेल तर बोल तर आपल्या प्रकाश भाऊंविषयी बऱ्याच जणांना बोलायचं असेल. जर कोणाला बोलायचं असेल तर ते मला नाव सांगू शकतात. त्याच्यापैकी ठीक आहे तुमच्या निलेश पण नाम लेके बोलाओ निलेशला बोलू द्या. नहीं नाम लेके बोलाइए. आता आपल्यासमोर प्रकाश भाऊंविषयी प्रकाश भाऊंचा छोटा भाऊ निलेश छबुलाल वायचळ आपले मत व्यक्त करणार आहेत. ते दोन्ही माईक दे, याच्यात पण आवाज यायला पाहिजे. त्याचा छान येत होता आधी. पण ते हॅलो. ते खराब केलं. प्रथमतः दादा काकूंच्या स्मृतीस काय आलं? बोला. मी करते आवाज. प्रथमतः हॅलो आवाज येते का? हॅलो मागे हॅलो आवाज येते मागं येतोय ओके. प्रथमतः दादा काकूंच्या स्मृतीस अभिवादन. या निमित्ताने मी माझे दोन शब्द व्यक्त करतो. मातीचा सल मातीलाच कळू द्यावा, अंतरीचा एक दिवा साऱ्यांसाठी जळू द्यावा. याप्रमाणे आयुष्यभर उच्च पदावर कार्यरत असतानाही आप्तस्वकीयांना हे दादांविषयी नातलगांना आणि मित्रपरिवाराला सातत्याने प्रेम सहकार्य देत स्वतःसोबत सर्वांचा उद्धार करण्याची वृत्ती घेऊन दादा व्रतस्थपणे काम करीत राहिले. मुलांना सुशिक्षित आणि संस्कारित करत सर्वांना उच्च पदापर्यंत पोचण्यासाठी प्रेरणा देणारे दादा आपल्याला सोडून जाण्याने निर्माण झालेली पोकळी तशी भरता येणार नाही. किंबहुना जातानासुद्धा दादांनी म्हणजे तुम्ही आशीर्वाद देऊन गेलात. दादा आणि प्रकाश भाऊची IASची पदी नियुक्ती झाली. निश्चयाचा महामेरू म्हणून आम्ही ज्या भाऊकडे पाहतो प्रकाश भाऊ, तो भाऊ IAS झाल्याचा सार्थ आनंद आणि अभिमान आम्हा सर्व वायचळ परिवारास आहे. भाऊ फक्त आता अपेक्षा एवढीच की तू आमचा दादा हो. तुझी यापदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. Very good. नाही ते ते पण लागतं ते दोन्ही नाही बरोबर. चालत. सुरू केलं ना त्याने. साहजिकच आता दादांविषयी ज्या भावना आहेत वायचळ परिवारातल्या, कॅमेऱ्यात आवाज यायला तोच माईक पाहिजे. हा. तो जो हातात- दोन्ही पण ठेव ना. वायचळ परिवारातला प्रत्येक सदस्य आता दादांच्या ठिकाणी नक्कीच प्रकाश भाऊला आणि बाईला पाहत आहेत. प्रकाश भाऊ एक हस्त खेळतं व्यक्तिमत्व. प्रकाश भाऊ बसले गप्पा मारत की असं वाटणार नाही की ते खूप मोठे ऑफिसर आहेत, त्यांच्याशी असं आपण मन मोकळं गप्पा मारणं टिंगलटवाळी करणं असं जमणार नाही. पण काही नाही, गप्पा जर मारत बसले तर किती वेळही ते गप्पा आणि कोणत्याही विषयावर मारू शकतात. तर त्यांच्याविषयीच अजून आपल्याला सांगणार आहेत त्यांचेच छोटे बंधू प्रशांत भाऊ, प्रशांत तुकाराम वायचळ.
नमस्कार सगळ्यांना. हाय. येस, भाऊबद्दल मी सांगणार आहे तुम्हाला की भाऊ म्हणजे काय, मला काय माहिती आहे की सर्वप्रथम जे काय आहे ते सर्वप्रथम जे आहे, उदाहरणार्थ काय की स्पर्धा परीक्षा ची तयारी करणं पण जो फर्स्ट आमच्या वाचपर्यावर तो म्हणजे भाऊच आहे, बरोबर. त्यानंतर डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर होणारा कोण आहे वाचल्यामधला, भाऊच आहे की नाही, सर्वप्रथम तोच आहे. आणि कसं आहे की स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला काय लागतं आहे, 3 गोष्टी लागतात तुम्हाला. एक म्हणजे तुमचा कठोर परिश्रम पूर्ण पाहिजे, परिश्रम. त्यानंतर जिद्द पाहिजे बेसिकली. आणि तिसरी पाहिजे सातत्य. जिद्द, सातत्य आणि परिश्रम हे करणारा सर्वात प्रथम कोण आहे, तोच येतो. आणि म्हणूनच त्यामुळेच त्यांनी एकूण 14 नोकऱ्या केल्या. हे एकच कारण आहे की ही हॅड एव्हरीथिंग, म्हणजे परिश्रम, सातत्य आणि जिद्द. म्हणूनच. आणि मला आठवतं की मला स्पर्धा परीक्षेचा काही गंध नव्हतं, काहीच नव्हतं मला. पण तो मला म्हटला की तू असं कर, तू टेक युअर टाईम आणि तू अभ्यास करशील. तेव्हा मी बीला होतो, माझं बी झालं होतं. तो म्हणला की प्रशांत तू तुझं अभ्यास कर आणि ट्राय करशील तू. आणि म्हणून मी आलो आहे. अदरवाईज भाऊ नसता तर मी केव्हाच नसतं आलो मी याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट मला आठवतं अजूनही की भाऊचं रूम म्हणजे एकदम इन्स्पिरेशनची रूम भरलेली असते त्याची पूर्ण पुस्तकं नाही. आणि त्याशिवाय ना दुसरी गोष्ट लायब्ररी नाही, त्यात मला अजूनही आठवतं एक याचं स्वामी विवेकानंदांचं हे होतं वाक्य की हां, लक्ष्य को हासिल लक्ष्य को हासिल के बगैर पथ पर पथिक विश्राम कैसा. हे मला वाक्य खूप व्हायचं. लक्ष्य को हासिल किए बगैर पथ पर पथिक विश्राम कैसा. सो ही हॅज बीन ऑलमोस्ट he has been inspiration for me. Yes. So म्हणजे मी आणि म्हणूनच मी UPSC दिली. अदरवाईज और प्रकाश का एक में वो क्या था मालूम है, कमिटमेंट कि हम इंसान ने उन्नति करना चाहिए, खूब प्रोग्रेस करना चाहिए, पत्नी का चाहे जो होना है हो जाए. पत्नीला खूप काम करून घेतलेलं पत्नीकडे. आ गया. हां. तर मला फक्त एकच खंत आहे भाऊबद्दल की भाऊकडे जी काही क्वालिटी लागत होती याला फॉर एनी एक्झाम केली ती होती. त्याने UPSC दिली असती ना तर 100% तो पास झाला असता तो. पण भाऊने दिली नाही परीक्षा. एकच मला ती खंत आहे. खूप पहिले झाला असता तो UPSC. एवढं मी IAS खूप पहिले झाला होता. म्हणजे ती मला एक मला खंत आहे तुझी. हां आहे ना. त्याने दिलीच नाही परीक्षा ॲक्च्युली. तो फॉर्म भरायचा पण त्याने दिली नाही परीक्षा. तर मला ती एकच खंत आहे मला तेवढी. बाकी आणि हां, जसं सांगितलं तुम्ही की पूर्ण श्रेय जातं आहे बहिणीचं. ते मात्र बरोबर आहे. आज जे प्रकाश भाऊ उभं टाकलेत, का उभं टाकलेत? कारण त्यांच्या पत्नी त्यांना कधीच आड आलेले नाहीये नाही. कुठल्याच बाबतीत. माझं लग्न झाल्यापासून मी पाहते प्रकाश भाऊ नोकरीला एका गावाला असतात आणि ताई इथे असतात. एक्झॅक्टली. असं कधी म्हटलं नाही की मी माझ्या बायकोला ताईला इथे ठेवले की माझ्या आई बापांची सेवा करते. त्यामुळेच हां, जर वहिनी नसत्या तर शक्यच नव्हतं, हे पॉसिबल नव्हतंच. थँक्यू सो मच. हो नाही, हे शक्यच नाही. बरोबर आहे. तर भाऊ तुझ्यासाठी ह्या IAS साठी तुला जे ऑल द बेस्ट. आणि असंच तू हे 2.5 महिने तुझे आहेत ते तसेच जसं तू जसं करतोस ड्युटी पूर्णपणे तशी तुझी जावं. त्यासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रशांत भाऊ म्हटल्यासारखं म्हणजे कुठलंही काम जर प्रकाश भाऊनी घेतलं तर ते अधुरं राहत नाही. बऱ्याच वेळा मी प्रकाश भाऊच्या तोंडून ऐकले की कोणाची ट्रेनिंग असल्या
तर ट्रेनिंग तर स्ट्रिक्ट होणारच, पण प्रकाश भाऊ विशेष म्हणजे त्यांच्या जेवणाचं सुद्धा तेवढंच बघणार. असं नाही आहे की फक्त ट्रेनिंग दिली आणि नाही, सकाळचा नाश्ता, जेवण, चहा, पाणी सगळ्यांचं ते व्यवस्थित बघणार. म्हणजे ऑलराऊंडर ज्याला म्हणतो आपण, ते आपले प्रकाश भाऊ आहेत. तर आणखी कोणाला काही बोलायचं आहे? नाही, भाऊ तर सगळ्यात शेवटी आहेत ना. नाही, हां, बोलणार होती ना कुठे बेबी बोलणार वैशाली बोलले नाही बोलू शकत मी. अच्छा बेबी आहे तू. अरे नाही अरे बोलले मी बेबी काय बोलणार. तर आता प्रकाश भाऊची आणखी एक बहीण अनिता बाहेर हां, तर आता अनिता बाहेकर आपले मत सांगणार आहे भाऊंविषयी. खुर्च्या आहेत का? ताई, दोन इथं नाही, त्यांना खुर्च्या आहेत का बघ ना. आहेत. आहे म्हणे आहे पण तिकडून सोड त्याला. नाही, आम्ही काल नवीन नाव ठेवलंय शुभाली सासू. नाही, ते कसं बेबीताई म्हणायची सवय लागली ना, मग ते नाही महेश महेश काकाला आवडत नाही नाव, तर मला म्हणलं कोण आलं, शुभाली सासू आली म्हणून. तर आता जे काय प्रकाशबद्दल किंवा दादांबद्दल बोललं आहे तेच पुन्हा रिपीट करण्याची माझी काही इच्छा नाही. हां, तरी पण म्हणजे आपण आपला वेळ अननेसेसरी जाणार नाही याच्या बाबतीत. फक्त एकच गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते की प्रकाशनी ही जी काय जिद्द घेतली किंवा मला लाल दिव्याच्या गाडीत बसायचं, हे जे त्याचं होतं ते माझे वडील जेव्हा IAS ऑफिसर झाले किंवा ते जेव्हा सेक्रेटरिएटमध्ये होते त्यावेळेस हा पुण्याला आला आणि त्यांनी ते बघितलं की कसा मान असतो, कसा आदर असतो किंवा काय. आणि तेव्हा तो 10वीत होता आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की नाही, मला हे असंच व्हायचं आहे. आणि खरंच कौतुकाची गोष्ट आहे, त्यांनी ते करून दाखवलं. आणि ही जी गोष्ट आहे ती आम्हा सर्वांसाठीच खरंच आदराची आहे आणि कौतुकाची तर निश्चित आहे. आणि हा आदर, हा जो मार्ग आहे, हे आपल्या पिढीतल्या किंवा वायचळ परिवारातल्या सगळ्यांनीच हा फॉलो केला पाहिजे. आता जी मुलं शिकत आहेत सगळ्यांनी हा म्हणजे आदर्श समोर ठेवायला पाहिजे आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही पुढे जायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी म्हणजे जसं दादांनी प्रत्येक फॅमिली माझीच आहे असं समजून प्रत्येकाला मदत केली, प्रेम दिलं, तसंच हे प्रकाश प्रत्येकाला करतो आणि करत राहणार. हे नक्कीच. ज्याला कोणाला मदतीची गरज वाटते आहे त्यांनी त्याच्याकडे जर का थोडीशी, त्यालाच स्वतःहून कळतंच हे की आपल्याला ह्याला मदत करण्याची गरज आहे म्हणून, पण थोडं एका शब्दाने जरी त्याच्याशी चर्चा केली तर निश्चितच त्याचा हात पुढे असेल, एवढं मात्र नक्कीच सांगू इच्छिते. आणि दुसरं बघायला गेलं तर त्याच्या पाठीमागे सगळेच जण होते. म्हणजे त्याचे भाऊ पण होते, बाई पण होती. आणि बाईंनी तर म्हणजे नवऱ्यासाठीच म्हणा आणि आईदादांसाठी पूर्ण आयुष्य घातलेलं आहे. पूर्ण आयुष्य तिने घरी वायचळ परिवाराची काळजी घेण्यासाठी नोकरीच्या गावी कधीही गेली नाही आहे ती. तर म्हणून फक्त असं वाटतं की आता या शेवटच्या 2-2.5 महिन्यात तरी प्रकाशनी तिला घेऊन जावं. बस एवढंच. बोलायचं आहे का? आता आणि आज जसं तुम्ही सगळेजण जमला आहात, दादांचे सगळे विधी आपण पार पाडलेले आहेत, असंच दरवर्षी समजा तुम्ही सगळेजण एकत्र आलात आणि एकमेकांशी संवाद साधलात तर हीच मोठी दादांसाठी श्रद्धांजली असेल. हां, आणि बेबीताई आज तू ते आज जे तू बोलून दाखवली तो विचार म्हणजे माझा आणि ह्यांचा कधीच झालेला आहे. त्याच्यामुळं हे काहीतरी सांगतील तुम्हाला 2 मिनिटात. म्हणजे हे आम्हाला सांगायचंच होतं पण हे सांगतील. मी आजच सर्व वायचळ परिवारांना सांगतो की पुढची दिवाळी ही बीडला आपण एकत्र येऊन करूया. आणि ह्यावेळेस सगळेजण येणार आहेत, सगळेजण, कुणालाच अपवाद सोडायचा नाही. जे सोडतायत त्यांना मुद्दाम बघून सांगायला लागले. ऑनलाईन जॉईन. तर प्रकाश भाऊ विषयी त्यांचे साले साहेब काहीतरी बोलणार आहेत. हॅलो.
दादाविषयी म्हणजे मला दादाविषयी जास्त बोलायचं आहे. दादांना अभिवादन. दादांनी आम्हाला खूप सांभाळलं. लहानपणापासून माझे आजोबा वारल्यानंतर 6 महिने माझ्या घरी येऊन राहिले. दादांनी व आत्यांनी आम्हाला कधीच काही कमी पडू दिलं नाही. माझ्या वडिलाला पानटपरीवर हॉटेलवर दादा त्यांच्या सुट्टी घेऊन 6 महिने पातळीत राहिले. आज आम्हाला कधीच विसरू शकत नाही. माझ्या वडिलांनी काम नाही केलं, पण माझ्या दादांनी मला आजपर्यंत खूप जीव लावला. आणि तेच माझ्या भाऊनी पण तेच माझ्यासाठी केलं. आज मी जे इथं उभा आहे, आज भाऊमुळं व माझ्या बहिणीमुळं, माझ्या आईमुळं मी आज इथं उभा आहे. आणि दारूपासून मी लांब फक्त त्यांच्यामुळं आहे. आणि त्यांची जी मनाची जिद्द होती ती सुद्धा त्यांनी पूर्ण केली. त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचं पुढचं आयुष्य बी खूप आनंदी जावं हीच परमेश्वराला प्रार्थना. धन्यवाद. अरे मैं तो समझता था तू गाड़ी चलाता पर भाषण भी बहुत अच्छा करता है. कसे बहुत अच्छा बोल रहा है. कसे भाषण करण्यासाठी ते यायला लागतं अशातला भाग नसतं. पा जेव्हा मनात भावना असतात, त्या मनातल्या भावना जेव्हा आपण व्यक्त करतो तेव्हा अश्रू, आज पहा आता सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी जे शब्द आहेत ते नक्कीच आज भाऊंना मिळाले, शेखर भाऊला, आणि त्यांनी सांगितलं आहे. आणि ज्याच्या त्याच्या जीवनात प्रकाश भाऊबद्दल वेगवेगळं स्थान आहे. मी तेच म्हटलं तुम्हाला की मार्गदर्शन, कोणाला मार्गदर्शन कसं करायचं हे नक्कीच प्रकाश भाऊकडून शिकायला पाहिजे. आणि म्हणाल तर शिक्षणाचं महत्त्व मला वाटते प्रकाश भाऊ एवढं बाकी कोणाला नसेल. कारण शिक्षण जे प्रकाश भाऊंनी नोकऱ्या केल्या आणि जे त्यांना त्याच्यातून म्हणता येईल की प्रत्येक नोकरीमध्ये परफेक्ट होऊन परत दुसरी नोकरी आणि शिक्षणामुळेच हे सगळं झालेलं आहे. आणि भाऊंचं जे शिक्षणाविषयी आहे, तेजू वायचळणी भाऊंचं स्वप्नसुद्धा पूर्ण केलेलं आहे. आज तेजू आपली इंजिनियर आहे, नोकरी करते आहे. तसंच समीर बिझनेसमॅन आहे, तो त्याच्या फील्डमध्ये परफेक्ट आहे. आज समोर बसून जो सगळा प्रोग्राम तो कव्हर करतोय. आता उद्या बिझनेसमॅन नाही आहे मी. काय मी आहे एडिटर इन चीफ, हां संपादक पेपरचा, राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष. रजिस्ट्रेशन करतोय माझा पक्ष. व्हेरी गुड. हां, तर असे हे प्रकाश भाऊ आणि बाईंचे कन्या आणि सुपुत्र, आणि तशीच त्यांची सूनबाई सुजाता समीर वायचळ. तर आपल्या सर्वांना आणखी एक व्यक्तिमत्वाचं ऐकायचं आहे, जे की म्हणजे ऐकण्यासाठी आपण सगळे आतुर आहेत. शेरो शायरी म्हणा, जोक म्हणा, आणि याच्यामधून जे त्यांना सांगायचं आहे म्हणजे खूप तू हे बरोबर केलेलं नाही आहे म्हणून रागवण्यापेक्षा तू हे कसं केलंस आणि त्याच्यातून कसं तुला चांगलं करायचं आहे हे जे त्यांच्या चांगल्या गोड भाषेत ते सांगतात ते आपल्याला ऐकायचं आहे. आणि त्याआधी नंतरनं आपण बऱ्याच जण प्रकाश भाऊचं स्वागत करण्यासाठी आलेलो आहोत, ते घेऊच या. तर भाऊंचा आधी होईल. त्याआधी मी भाऊंविषयी एक सांगते. कर्मभूमि पर फल के लिए श्रम सबको करना पड़ता है. रब सिर्फ लकीरें देता है, रंग हमको भरना पड़ता है. टूटने लगे हौसले तो ये याद रखना, बिना मेहनत के तख्तो-ताज नहीं मिलते. ढूंढ लेते हैं अंधेरों में भी मंजिल अपनी, क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. जब हौसला बना लिए ऊंची उड़ान का, फिर देखना फिजूल है कद आसमान का. प्रकाश भाऊला या पदासाठी, त्यांच्या मेहनतीसाठी सगळ्यांसाठी अभिनंदन आणि हार्दिक कौतुक. आता
आपले मनोगत भाऊ व्यक्त करा. अभिवादन करते हुए कि आई दादा एक प्रेरणा का, इंस्पिरेशन का स्प्रिंग सोर्स है, एक ऐसा फाउंटेन है, फुव्वारा है जो हमारे साथ जीवन भर रहेगा, हमारा मार्गदर्शन करता रहेगा और आई दादा का आशीर्वाद हमारे साथ, सभी के साथ रहेगा. दोस्तों, आज के इस कार्यक्रम का एक उद्देश्य ये भी है कि जीवन एक बड़ी कड़वी सच्चाई है और जीवन की जो अर्थ होते हैं वो विरोधाभास से होते हैं. यानी अंधेरा न हो तो उजाले का कोई महत्व नहीं होता, भूख ना लगे तो खाने में कोई मज़ा नहीं, और मरना अगर ना हो तो जीने में मज़ा नहीं है. तो मौत जीवन का एक अटल सत्य है जिससे हम सबको गुज़रना है. सीखना हमने ये है कि हम जीवन को पूरी प्रसन्नता से कैसे जी सकते हैं. अब मैं आपको एक बात बताता हूँ कि जनरली हम लोग ये कहते हैं, इसलिए मैं आपको अब सदमे से और गमगीन और दुख के माहौल से एक खुशी के प्रवास की तरफ लेकर चलना चाहता हूँ. इसीलिए मैं शेखर को भी ये कह रहा था कि तू केवल गाड़ी बहुत अच्छी नहीं चलाता, भाषण भी बहुत अच्छा करता है. और एक मैं आपको रहस्य बताता हूँ. सभी कहते हैं कि हर पुरुष की सफलता के पीछे स्त्री होती है, लेकिन पुरुष के दांत निकाल देने के पीछे भी स्त्री होती है. ये बहुत कम लोग जानते हैं. मेरी वाइफ का जो विजन है बहुत फ्यूचरिस्टिक है, भविष्य को बहुत दूर से देख लेता है. तो मालूम था कि ये खड़े रहकर बहुत बातें करेगा, हंसेगा, हंसाएगा, तो इस कमबख्त के दांत ही निकाल लो पहले. हालांकि मैंने डॉक्टर से कहा कि ऐसे भी कहा कि डॉक्टर साहब मेरा दांत निकालने के आप इतने पैसे ले रहे हैं, मेरी बीवी तो फ्री में निकाल देगी जिसके आप हज़ारों रुपये ले रहे हैं. लेकिन ठीक है, तो आप मुझे इस हंसी के साथ कबूल कीजिए, चाहे इसने जो भी कट रचा हो मेरे साथ. मैं उससे कह रहा था अच्छा है ना, नहीं निकाल देते, नया लगाएंगे, तो निकाल दिए. हम लोग बड़े निर्दयी और जालिम भी होते हैं, बड़े जुल्मी होते हैं. जब किसी का सत्कार करना होता है तो उसके साथ, सत्कार मूर्ति के साथ उसकी पत्नी को भी बुलाते हैं, अर्धांगिनी को, और उसको सामने बिठाकर सत्कार मूर्ति के बारे में ऐसी ऐसी बातें करते हैं कि ये इतना अच्छा आदमी है, ये इतना निष्ठावान है, ये इतना सच्चा पुरुष है, ये इतना खरा पुरुष है. और बीवी आश्चर्य से देखती है कि आप तो कभी ऐसे नहीं थे. उसकी तो समझ में ही नहीं आता कि ये मेरी बीवी के बारे, मेरे पति के बारे में कैसे झूठ बोल रहे हैं. लेकिन मैं आपको एक बात बताऊं कि जहाँ एक एक शब्द जो प्रकाश और शैला प्रकाश के बारे में बोला गया है वो सत्य है, नैसर्गिक सत्य की तरह सत्य है. इसमें कहीं कोई झूठ, कहीं कोई अतिशयोक्ति नहीं है. प्रकाश मीन्स डिवोशन. प्रकाश मीन्स लाइट. बेसिकली प्रकाश मीन्स लाइट. लाइट फॉर हिमसेल्फ. प्रकाश अपने लिए, अपने परिवार के लिए और हर उस व्यक्ति के लिए जो इनके संपर्क में आता है. प्रकाश मीन्स लव एंड एम्बॉडीमेंट ऑफ लव, यानी प्रेम की एक मूर्त है प्रकाश. प्रेम करना जानता है. मैं शैला वाइचल के ताल्लुक से प्रेम की बात नहीं कर रहा हूँ. वो जो एक ऐसा प्रेम होता है जो अपने प्रेम से निकलकर, जिसको हम कहते हैं ना कि क्षितिजा की ओर बढ़ने लगता है, जहाँ सारे इंसान, सारे प्राणी और ज़िंदगी की सभी सच्चाइयों से प्रकाश के पास प्रेम है. प्रकाश इज़ डिवोशन, प्रकाश इज़ डेडिकेशन, प्रकाश इज़ कमिटमेंट. इतना बड़ा कमिटमेंट मैंने किसी से नहीं देखा. आपको जब आप उनको जिस एज में देख रहे हैं ना, मैंने उनको बहुत यंग एज में देखा, जब बहुत जवान और ख़ूबसूरत हुआ करते थे. प्रकाश आज भी है,
आज भी हैं, लेकिन उस समय बहुत सुंदर हुआ करते थे। और जब वो MPSC के महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन की तैयारी कर रहे थे तो उस समय ये कॉमर्स के विद्यार्थी थे, तो अपनी फैकल्टी चेंज करके कॉमर्स के सब्जेक्ट को छोड़कर आर्ट्स के सब्जेक्ट लेकर और पब्लिक सर्विस कमीशन परीक्षा देना, इट इज़ वेरी डिफ़िकल्ट। ये कोई सामान्य व्यक्ति कर ही नहीं सकता। ये वही व्यक्ति कर सकता है जिसका निश्चय, दृढ़ निश्चय एक पहाड़ के समान हो, पहाड़ की तरह स्ट्रांग हो, और जिसमें मैंने उनको कभी थकते नहीं देखा। जब वो काम करते हैं तो कभी थकते नहीं हैं। दिस इज़ समथिंग वेरी स्ट्रेंज कि आदमी काम करे और काम करे और काम करे और काम करने के लिए तैयार रहे। हम तो काम करते ही सोचते हैं कि बेड किधर है। सास होती है तो बहू की तरफ देखती है, देख मैंने इतना काम कर लिया, मैं आराम नहीं करूँगी क्या? बहू सासू भाई की तरफ देखती है, क्यों डॉली, कि मैंने अभी इतना कर दिया ना सासू माँ, अब तो मुझे बैठने दे। प्रकाश थकता नहीं है। प्रकाश जो है कांस्टेंट स्ट्रगल के नाम है। मुझे बहुत आश्चर्य हुआ कि सुजाता नीलेश ने जो प्रकाश का परिचय दिया, वो मुझे ऐसा लगता है कि मेरा 50 साल का अर्धशतक का टीचिंग और शिक्षण का संबंध होने के पश्चात भी मैं इतना सुंदर, व्यवस्थित, सुरेख परिचय नहीं कर सकता था जैसे सुजाता नीलेश ने किया। एक एक बात उन्होंने बहुत बारीकी से बताई, और उनकी भाषा भी कितनी अलंकारिक थी। सारी डिटेल तो ये वो कह चुकी हैं, लेकिन एक डिटेल एक बात जो मैं आपको उनके प्रकाश के बारे में बताना चाह रहा हूँ वो ये है कि ये बहुत आशावादी है। दादा में और प्रकाश में एक कॉमन वैल्यू, एक समान मूल्य, यू कॉल इट, समान मूल्य ये है कि दोनों भी कभी पैसिमिस्टिक नहीं हुए, निराशा इनको छूकर भी नहीं गुजरी। हम बहुत आशा से परिपूर्ण। और शैला वाचल को मैं बताऊं कि ये आशा किसी स्त्री का नाम नहीं है। दिस इज द फेथ इन लाइफ, द ट्रस्ट इन लाइफ, द लव फॉर लाइफ। और वो जो उसके पास में धैर्य है कि मैं कहीं रुक नहीं सकता, और कोई ऐसी वस्तु नहीं है जीवन की, कोई ध्येय ऐसा नहीं है जिसको मैं प्राप्त नहीं कर सकता। वो जो कह रहा है ना कि जब विवेकानंद, स्वामी विवेकानंद का जो कोट उन्होंने दिया कि जब प्रगति, उन्नति और प्राप्ति के मार्ग पर आप चल रहे हैं तो फिर ठहरना कैसा, फिर विश्रांति कैसी। एक ज़रा उर्दू का थोड़ा सा डिफ़िकल्ट शेर है कि सफ़र है शर्त, मुसाफिर नवाज बहुतेरे। यानी आप ये निश्चय कर लें कि मुझे प्रवास करना है, जर्नी करनी है, तो फिर आपको इस जर्नी में सहायता करने वाली बहुत सारी चीज़ें होती हैं। सफ़र है शर्त, मुसाफिर नवाज बहुतेरे, हजार हा शजरे सायादार राहों में। यानी आप प्रगति के वाड़वंत से भी गुजर रहे हो तो आशा की बहुत बड़े बड़े झाड़ आपको होते हैं, जो आपको छाँव, जो आपको ताजगी और जो आपको शक्ति प्रदान करते हैं। बातें तो करने की बहुत हैं, बोलना चाहे तो प्रकाश के बारे में जितना चाहे उतना कम है। और अगर हम प्रकाश के बारे में बोलते हुए शैला प्रकाश के बारे में ना बोले तो ये बड़ी अन्याय की बात है और बड़ी कम समझी की बात है। मैं बड़ी ईमानदारी से, बहुत ऑनेस्टली आपसे ये बात कहता हूँ कि प्रकाश की उन्नति में प्रकाश के दृढ़ निश्चय और अटूट प्रयत्नों का जहाँ तक रोल है, उससे छोटा रोल शैला वाइचल का नहीं है। शैला वाइचल का कंट्रीब्यूशन उतना ही बड़ा है। मैंने आप एक बात और मैं आपको बताऊं, जीवन का एक सच मैं आपके सामने बताता हूं कि मैं 70 साल का होने को आ गया। मैंने इस वाइचल परिवार जैसा ऑनेस्ट, सिंपल
ईमानदार, दया और करुणा वाला, प्रेम और सद्भावना वाला परिवार नहीं देखा। इन इंसानों हाँ, मैं पूरे परिवार की बात कर रहा हूँ, पूरा परिवार। उसमें आपका बोमले परिवार भी है, उसमें अब तो कानाडे परिवार भी शामिल है, बाहेकर भी है। सारे इतने अच्छे लोग मैंने नहीं देखे। अच्छे लोग क्यों नहीं देखे? कि मैंने दादा को कभी जीवन में गुस्सा करते हुए नहीं देखा। दादा को मैंने कभी किसी को गाली देते नहीं देखा। दादा को मैंने कभी किसी का अधिकार छीनते हुए नहीं देखा। दादा को कभी मैंने अन्याय अत्याचार करते नहीं देखा। दादा को मैंने सिर्फ प्रेम करते देखा है और क्षमा करते देखा है और दया करते देखा है। और मुझे बहुत खुशी है कि ये परिवार के सभी लोगों में, संदीप हो, प्रशांत हो, प्रकाश हो, किरण हो, नीलेश हो, महेश भी हो जो मेरे पीछे चुपके से बैठा हुआ है, महेश हो, और उसके अलावा जो अरुण है। और ये सब लोगों के अलावा यार एक बात मैंने देखा कि भगवान की सारी दया दृष्टि ये परिवार की तरफ ही रही है कि ऐसे परिवार की लड़की आपके साथ देखिए। तो आप सोचिए कि उस परिवार की लड़की को कितना अच्छा वर मिला हुआ है, क्योंकि ये ऐसे जीवन में ऐसे नेक और प्रामाणिक लोगों को भगवान की तरफ से ऐसे ही वरदान मिलते हैं। नहीं, खुद को खुशनसीब समझो। अच्छा, वो तो ठीक है, मैं तो हूँ ही। अगर हूँ ही इसीलिए तो जीवन को हथेली पर लेकर ये किया है। आप क्या समझते ये काम आसान था? आप क्या समझते आप उससे कोई प्लेट में रखकर गुलाब के फूलों में सजाकर मुझे देते थे? मैं तो गुलाब के साथ काटे नहीं बाबा, कांटे से ज़्यादा छुरी और हथकड़ी ज़्यादा थी। तो मैंने तो जीवन का ये रिस्क लेकर किया, क्योंकि एक बात मैं कसम खाकर कहता हूँ, वो चाहे आप मेरे अल्लाह की कसम कह लीजिए, मेरे भगवान की कसम कह लीजिए, किसकी भी कसम खाने के लिए मुझे कहिए, मैंने मेरी बीवी से ज़्यादा नेक इंसान नहीं देखा। मेरी पत्नी से ज़्यादा बड़ा इंसान मैंने नहीं देखा। दादा की बेटी है ना? हाँ, वे दादा की बेटी। ये इस परिवार का सबसे बड़ा गुण है। और ये तो ऐसी, मेरी बीवी तो ऐसी है। और एक होता है कि जैसे जीवन में अपने अधिकार होते हैं, वैसे ही हर इंसान के, हर प्राणी के आप पर अधिकार होते हैं। तो मेरी पत्नी तो इसमें इतनी बढ़ गई थी कि लोगों के अधिकारों के लिए उसने मुझे भी तश्तरी में रख कर दे दिया कि जा बेटा, चढ़ जा बेटा सूली पर, राम भला करेंगे तेरा। खुशनसीब समझो। हाँ, मैं अभी तक खुशनसीब ही हूँ। बहरहाल ये तो एक बात हुई। मेरे मन से आप सबके लिए ये प्रार्थना है, शुभकामनाएं हैं, मेरी दुआएं हैं कि आप ऐसे ही हंसते रहें, ऐसे ही मुस्कुराते रहें, ऐसे ही खुश रहें, ऐसे ही जीवन का आनंद लेते रहें और ऐसे ही जीवन से सुगंधित होते रहें और दूसरों के जीवन को भी वैसे ही सुगंधित करते रहें जैसे आप करते रहें। आप में आर्टिफिशियलिटी कुछ भी नहीं है। ये एक दूसरा सबसे बड़ा गुण है इस परिवार का, क्योंकि हमारे समधी जी भी है यहाँ पर, डॉली के डैडी, वो भी सुन लें कि इस परिवार की ये एक बात है कि बहुत सीधे लोग हैं, बहुत स्ट्रेट फॉरवर्ड हैं, बहुत प्रेम करने वाले हैं और कड़वी बात भी किसी को उसके मुंह पर कह देना बड़े धैर्य की बात है। प्रकाश को मैंने कभी भी कड़वी बात कहते हुए पीछे हटते हुए नहीं देखा। वो कड़वी बात भी उतनी ही हिम्मत से करते हैं, उतनी हिम्मत से करते हैं। इसलिए मुझे ये कहना है कि ये चारों भाई, किरण, संदीप, मुन्नू, मिस प्रशांत, प्रकाश, ये बिल्कुल क्षितिजा पर सितारों की तरह जगमगाते रहें। और अभी आ रहा हूँ उनके, मैंने कहा ना, मानती नहीं है पहले, चार के नाम नहीं चलेंगे। नहीं अभी एक एक
देखिए वो चारों की तरफ भी आ रहा हूँ ना, उसके हाँ ना, ज़रा पेशेंस रखना पड़ता है ना। 9 भाई और 9 भाई 7 बहनें और इनकी 9 पत्नियाँ और एक और बहुएं और एक आध बेचारा दामाद। मेरी मन की गहराइयों से ये प्रार्थना है कि आप बहुत खुश रहें, सुखी रहें, ऐसे ही आनंदित रहें, फूल की तरह आपके चेहरे खिले हुए हों और फूलों की सुगंध आपके जीवन में हो, दुख की परछाई भी आप में से किसी पर ना पड़े। इतनी बात कहकर मैं अपनी जगह लेता हूँ। थैंक यू वेरी मच। मी त्याच्यामुळंच म्हणाले की आता खूप छान आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि दादांचं म्हणाल तर दादांनी खूप विचार करून मला वाटतं प्रकाश भाऊचं नाव ठेवलेलं आहे. प्रकाश. आपल्या पूर्ण वायचळ परिवारामध्ये प्रकाशाची जी ज्योत आहे ती ज्योती आणि त्या ज्योतीपासून जो प्रकाश पडतो तो प्रकाश, म्हणून ज्योती आणि प्रकाश असं नाव ठेवण्यात आलंय. आणि किरण भाऊ त्यांचंच किरण आणि संदीप, म्हणजे हे सगळे प्रकाश ज्योत सगळं आणि हे शांतमय संदीप आणि प्रशांत, हे जे 2 नाव ठेवलेत हे सगळे परिवाराला प्रकाश ज्योत किरण सगळं करणार आहेत आणि हे 2 भाऊ परिवाराला शांती देणार आहेत. असे नाव दादा का वो भी पॉलिटिकल आइडिया है, प्रशांत फुल स्टॉप. तर असं हे प्रकाश भाऊंविषयी सगळ्यांनी सांगितलेलं आहे. आणि हां तर कोणाचं काय नाही त्याच्यामुळे बायकोला विचार ना. बाई बोलायचं. हां तर आता क्षितिका नाव फक्त क्षितिकाच आपल्यासमोर. क्षितिका आपले मत म्हणजे प्रकाश भाऊ विषयी सांगणार आहे, भावना व्यक्त करते. असा प्रश्न पडला की क्षितिका बाहेर कर म्हणून काय करावं मला साईडला लावलं असतं तुझ्या जागेवर. नमस्कार. सर्वप्रथम प्रकाश मामाचं अभिनंदन त्याच्या प्रमोशनसाठी सगळ्यांकडून. आणि प्रकाश मामा सगळ्यांसाठी एक आदर्श म्हणून राहिला असं मला वाटतं की आम्ही तरी दिवसभर कॉलेज करून किंवा काम करून आलो तर आम्हाला असं म्हणावं वाटतं की नाही मी आता थकले आहे थोडीशी आणि मी जरा पडते, नाहीतर मी आराम करते, नाहीतर आधी काहीतरी टाईमपास करते. बट जेव्हा मामाचा विचार येतो तेव्हा मामा कधीच मला असा रिकामा बसलेला दिसला नाही. कधी मामाच्या ऑफिसमध्ये जरी गेलं तरी मामा नेहमी काम करत असणार. त्याचे नियम त्यांनी जे स्वतःला लावून घेतलेत ते खरंच वाखाणण्याजोगे आहेत आणि आमच्या पुढच्या पिढीने त्यांच्याकडनं खरंच शिकण्यासारखं आहे. त्यांचे खाण्यापिण्याचे नियम जे त्यांनी स्वतःला लावले, जे काही त्यांचे तत्त्व त्यांनी जे आत्तापर्यंत पुढे चालवले आणि पाळले, कुठेही असो, मामा कुठे गावाला असो, कामाला असो, मीटिंगला असो, तो त्याची खाण्याची वेळ कधीच चुकवणार नाही. हे खाणार म्हणजे खाणार, झोपायची वेळ कधीच चुकवणार नाही, योगनिद्रा करणार म्हणजे करणार, कितीही काम असू दे, स्वतःच्या आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देणार. सो या सगळ्या गोष्टी बघितल्या की त्याकडनं खरंच शिकायला मिळतं. सो मामा अभिनंदन. आणि तुझ्यासाठी ना छोटंसं गिफ्ट आणलं आहे. नाही नंतर
हे माझे सासरे पुरुषोत्तमराव जगताप. तू बस ना खाली, म्हणजे मग तू तुम्ही बस म्हणते इकडे. होय होय होय. थँक्यू थँक्यू व्हेरी. ओ काय नाही, बरोबर. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. ओके, बॅक टू अँकर. प्रकाश भाऊविषयी तिने जे सांगितलं की जेवायची वेळ, झोपायची वेळ, सगळ्या वेळे त्यांच्या ठरलेल्या आहेत, त्या वेळेत ते पूर्ण करणार म्हणजे करणार. आणि एवढं करून प्राणायाम, योगा सगळं व्यवस्थित करतात. म्हणून आज त्यांना पाहिलं तर तुम्हाला वाटणार नाही की ते किती वर्षाचे आहेत? 60 वर्षाचे झालेले आहेत. पण आपल्याला समोर बसलेला व्यक्ती 60 वर्षाचा वाटतोय का? मला वाटतंय एक 45-55 वर्षाचं. हां, 50. ठीक आहे, 50 वर्षाच्या व्यक्तीला आपण समोर बसलेलं पाहतोय. ठीक आहे. तर आता कोणाला सत्कार? हां, आता प्रकाश भाऊंना कोणाला? हां, तर त्याआधी त्याआधी सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीचं भावना कविता त्या सादर करतायत. त्यांच्या भावना त्याच्यातून त्या सादर करतात. उसके बाद भाषण करो. दिस इज वार्निंग फॉर यू, वार्निंग. एक बार क्या होता है कि कैसे करने भी. हेलो. एक हस्बैंड थोड़ा सा बीमार रहता है बेचारा, और पत्नी उसकी सेवा कर रही होती है पैर. तो वो पैर दबाते दबाते कहती है कि मुसलमान औरतें कहती हैं ना अपने पतियों को, मेरे सरताज, मेरे सर का ताज. पता नहीं कैसे होता है सर का ताज, मुझे तो आज तक नहीं पता चला कि सर का ताज कैसे होता. आप जल्दी अच्छे हो जाइए ना. आपके बगैर जो है ना चांद की रोशनी में ठंडक नहीं है, आपके बगैर फूलों में सुगंध नहीं है, आपके बगैर हवा में ठंडक नहीं है ना मेरे सरकार, आप जल्दी अच्छे हो जाइए. अब ये वो आदमी है जिसने एक ऐसी दवा की शोध लगाई थी कि जिसको अगर आप खा लें तो आदमी सत्य बोलने लगता है. तो अब उसने सोचा कि इसको ट्राई किस पर करें. तो उसने अपने सर्वेंट को इशारा किया कि ये टैबलेट ग्लास में मिलाकर मेरी बीवी को दे दो जो पैर दबा रही है. तो उसने दे दिया जूस में मिलाकर, और उसने पी ली और पैर दबाते जा रही, मेरे सरकार जल्दी अच्छे हो जाइए ना, प्राणनाथ आप जल्दी अच्छे हो जाइए ना. अब जब दवा का असर होता है तो वो कहती है फिर, अरे तू मरा नहीं अभी तक, तू अभी तक जिंदा है. अरे मुझे तेरे चेहरे से इतनी नफरत है, जिस दिन से तूने घूंघट उठाया था ना तो मेरा जी चाह रहा था तेरा मुंह नोच लूं, तू इतनी बुरी सूरत का. तू मरा नहीं कमबख्त अभी तक. कैंसर के फोड़े, कब्र के बिच्छू, तू मरा नहीं अभी तक. अब थोड़ी देर में वो दवा का इफेक्ट कम होने लगता है, फिर होश में आने लगती. मेरे सरकार अच्छे हो जाइए ना, प्राणनाथ अच्छे हो जाइए ना. तो फिर कभी जीवन जो है हमेशा मीठे झूठों के साथ चलता है, कड़वे तथ्यों के साथ नहीं. तो शैला वाइचल से मेरी प्रार्थना है कि वो मीठे मीठे झूठ बोले, कड़वे तथ्य ना बोले. नहीं, अभी बाई को गोली खिलाई सच बोलने की. नाही, मी कधी भाषण वगैरे केलं नाही आहे. मला काही जे बोलता येतं, मी स्वयंपाक खूप छान केला आणि तो सगळ्याला खाऊ घातला आणि त्याच्यातच प्रेम जिंकलं. हां, मला काही भाषण येत नाही. मी एका खेड्या गावातून आलेली मुलगी होते
मला खरंच, मी 10वी पास झाले, 12वी झाले, माझ्या नवऱ्यामुळे मी BA झाले. त्यांची इच्छा होती की माझ्या मिसेसनी शिकलं पाहिजे आणि मी लग्नाच्या आधीपासून इथं राहते. 2 वर्ष मी इथंच राहिले. नंतर माझं शिक्षण पूर्ण झालं आणि मला जे काही मी माझ्या संसाराचे छोटे मोठे काय म्हणतात आपलं चढ उतार असं ते मी माझ्या सासूबाईकडून शिकले. हां, माझ्या आईपेक्षाही माझ्या सासूबाईंनी मला खूप काही शिकवलं आणि माझ्या मिस्टरांमुळे मी शिकू शकले. आणि हे जे आज काही बोलते हे सगळ्या वायचळ परिवारामुळे बोलते. आणि ह्याच्यात मला खूप वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक भेटले. त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर ॲडजस्ट करणं तसं खूप अवघड आहे. हां, म्हणजे खरंच वेगवेगळी आहे सगळे, कोणी असो. आणि माझ्या जावा ह्यांनी मला सगळ्याला साथ दिली. सगळ्यांनी तुम्हाला विश्वास ठेवला माझ्यावर. मी जे दादा आईला सांभाळलं हे मी एकटीने नाही सांभाळलं आणि परमेश्वरांनी माझ्याकडून ते करून घेतलं. त्याच्यासाठीच माझा जन्म झाला होता. किंवा मी असं नाही म्हणत की ह्यांनी कोणी सांभाळलं नाही, त्यांच्यामुळे मी सांभाळू शकले. त्या सगळ्या नोकरी करतात, वेगवेगळे कामं करतात, मी घरीच राहत होते. पण मला ह्यांच्या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला पात्र ठरले, हे मला खूप छान वाटतं. आणि दादांनी माझ्याकडनं शेवटच्या दिवशीसुद्धा फोन करून माझ्याकडे जेवायला मागितलं. म्हणजे तो 15 दिवस नव्हता मला फोन. जसं माझी सासूबाई मला आवाज न देता गेली तसं दादांनी मला आवाज न देता गेले नाही. त्यांनी माझ्याकडे जेवायला मागितलं आणि मी त्यांना 5 मिनिटात आणून दिलं होतं. त्याचं मला खूप 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 छान वाटतंय. मी एक कविता वाचली होती, तीच वाचून दाखवते माझ्या मिस्टरांबद्दल. आणि माझा मुलगा मुलगी ह्यांनी मला साथ दिली, माझ्या सुनेने पण दिली. माझ्या सुनेने पण मला 3 वर्षापासून खरंच मला त्यांची सेवा करण्यासाठी साथ दिली, माझ्या सासऱ्यांची. तर शेवटची मी कविता वाचून द्यावे. तूच माझा मीत, तूच माझी प्रीत, तुझ्यामुळे झाले जीवनाचे सुरेल गीत. तुझ्या सवे चालता चालता तुझ्यात सामावले, सुख दुःखात आपण हात हाती दिले. नाते आपुले प्रीतीचे असेच सख्य फुलू दे, संगीत एकमेकाच्या जीवन सारे सरू दे. जाणते मी नजरेनं अव्यक्त जरी भाव तुझे, स्पर्शाने सदा खुलताना शब्द होतात अबोल माझे. आली लाख जरी संकटे दूर सारली ठामपणे, तुझ्या विनानं आयुष्य माझे, तूच माझे जीवन गाणे. कमी शब्दात त्यांनी आपल्या भावना दाखवलेले सांगून, आणि हे प्रकाश भाऊला पण मान्य आहे. प्रकाश भाऊ 2 शब्द. निश्चित. मग आधी प्रकाश भाऊ तुम्ही बोलू, मग स्वागत. हो. प्रकाश भाऊ 2 शब्द बोलतील आपल्याशी आणि मग सर नाव तुम्ही सांगा. डॉक्टर. हॅलो. जवळ घ्यायचं. हॅलो. बोला येतो आवाज. खरं तर मला इकडे कोणी ओळखत नाही. माझं नाव परिचय देतो मी. माझं नाव डॉक्टर विराज ताठे. माझा वायचळ फॅमिलीशी संबंध ॲक्च्युली समीर भाऊ डॉलिताईशी आला आणि प्रकाश भाऊंना म्हणजे सरांना मी म्हणजे थोडकंच ओळखतो आणि जितकं ओळखतो आहे समीर भाऊने जितकं कौतुक केलं त्यांच्याबद्दल तेच. पण जेव्हा आमचा संबंध आला खरं तर तो इट वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट डे फॉर वायचळ फॅमिली. पण असं म्हणतात माणसाची खरी परख जी असते ती ते अडचणीत जेव्हा माणसाला टाकतो तेव्हाच होते. आणि त्या दिवशी मी जे सरांना बघितलं त्या दिवशी जितके ते काम आणि कंपोज्ड होते आणि ज्या रीतीने त्यांनी सगळं हँडल केलं त्यांनीच मला त्या माणसाची खरं तर मला समज आली त्या दिवसाची. आणि हेच जे त्यांचे ॲज अ ह्युमन बिईंग जे सर आहेत ते तर आहेत चांगले, पण त्यांचे जे मुलं जसे समीर भाऊंच्याबद्दल मी 2 गोष्ट सांगेन की त्यांचे जे चांगले गुण आहेत ते समीर भाऊमध्ये पण मला दिसतात, डॉलिताईंमध्ये पण दिसतात. म्हणजे ह्या माणसामुळे ह्याच्या आजूबाजूचे जितके लोक आहेत त्यांच्यामध्ये पण चांगले बदल घडताना मला दिसतात आणि ते होत जातील. सर मला फक्त एकच गोष्ट म्हणायची आहे की कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला प्रत्येक, आणि असंच यू शूड हॅव अ लॉंग अँड हेल्दी लाईफ यू अँड युअर फॅमिली. थँक्यू. आणि एक मी पुष्पगुच्छ हे कर एक बुके 2 जास्त वेळ घेणार नाही तुमचं. मी माहिती आहे मला सगळ्यांना आता हळूहळू जितके लोक बोलत चालले सगळ्यांचं जीवनाकडे लक्ष होत चाललं आहे. जास्त मी हे करणार नाही. 2च मिनटं घे हे मॅम. थँक्यू धरा तुमच्या. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.
आता 2 मिनिट भाऊ बोलतील आपल्याशी. नमस्कार. आवाज येतोय? आई दादा, तसेच आता आपली जस्ट परवा जिचं निधन झाले अशी ती बहीण सुनीता, हे तिघांचं स्मरण करून तुम्ही जो एवढ्या दुःखानंतर तुम्ही सर्वजण इतक्या आपुलकीने, प्रेमाने आणि माझ्याबद्दल जो विश्वास तुम्ही व्यक्त केला आहे, त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करील. यात कुठलीही शंका कोणीही मनात ठेवू नये. बिट्टू डॅडीने जे सांगितलं, म्हणजे आमच्या जिजाजीने जे सांगितलं, कधीही कुणाचा हक्क दादांनी घेतला नाही. तसंच माझं पण नेचर आहे. होय, तर खूपशा घटना काहींना बोलल्यानंतर वाईट वाटतं, पण ते कसं असतं, अनुभवाचे बोल असतात. एखादा जुना माणूस जर आपल्याला काही सांगत असला ना, त्याचं ऐकलं पाहिजे. हां ठीक आहे, चूक असेल नंतर सोडून देऊ आपण, पण किमान त्याचं ऐकून तरी घेतलं पाहिजे. हे मी दादांकडून शिकलो. दादांना म्हटलं, दादा त्यांना काय माहीत तुम्ही का, तसं नसतं. त्यांनी अनुभव घेतलेला आहे आयुष्याचा, त्याचे इतके वर्ष गेले, त्याचे 2-5 शब्द ऐकायला आपल्याला का नको? नाही मला माहिती म्हणतो आपण, म्हणजे मी तरी म्हणायचो पहिले खूप, नाही मला माहिती दादा, मला नका सांगू. तसं नसतं. ते ऐकलं पाहिजे, कोणी असो. म्हणजे तो कुठल्या पदावरच पाहिजे असं नाही, की तो खूप वयाने श्रेष्ठच पाहिजे असं नाही. कारण की मग मी हा माझ्या नोकरीमध्ये, जसं शितिका जी आहे, शितिकाचं बोलणं आणि माझी छोटी भाची आरशी, ह्या दोघींचं बोलणं जे मला भावतं ते एक अफलातूनच आहे. त्या दोघी जे विचार मांडतात अतिशय सौम्य भाषेत आणि अतिशय सुंदर आणि सुरेख. म्हणजे एखाद्याला बोलायचं जरी असलं तरी अतिशय सॉफ्ट भाषेत बोलतात, जे मला कधी जमलं नाही. म्हणजे इतकं छान. म्हणजे मी आरशीचा पण अनुभव घेतला, तिचे ती विचार पण व्यक्त करते ना, मग तिच्यामध्ये यांच्यामधला जो लेखक आहे तो तिच्यामध्ये पूर्ण उतरलेला आहे. बिट्टू डॅडींमधला लेखक पूर्णतः आरशीमध्ये आहे. तिने केलेली कविता मी पाहिलं आहे. आता विषयांतर नाही करत, 2च मिनटात मी संपवतो, कारण आपल्या सगळ्यांना भूक लागलेली आहे. तर देवेंद्र भाऊजी असू देत, आमचा निलेश, आता नव्यानं संबंध निर्माण झालेले आमचे सुनील सर, आणि पर्टिक्युलरली मोबिन, त्यानंतर हुसेन भाई, आणि याच्यापेक्षा जास्त त्यांचे ते रशीद भाई, त्यांचं माझं फार, त्यांचे मोठे बंधू, त्या आमचं दोघांचं फार जमायचं. त्यानंतर महमूद भाई आणि त्यांचे वडील, पर्टिक्युलरली आम्ही त्यांना आब्बा म्हणायचो सगळेजणं. ते पण आमच्या फार जवळ फॅमिलीचे होते. माझे मित्र कुलकर्णी साहेब, आज ताई नेमक्या नाही आहेत, जे आम्ही हिंगोलीला असतो. तुम्ही जे म्हटलात ना वेळा मी पाळल्या, तर वेळा पाळण्यामध्ये त्यांच्या मिसेसला पण एक त्याचं व्रत जातं की त्यावेळेला स्वयंपाक तयार असतात तिथे हिंगोलीमध्ये. उस्मानाला असताना बेहेरे. म्हणजे वेळा पाळल्याचा परिणाम. आणि मी तर सांगतो, माझ्या यशामध्ये माझा वाटा फक्त 20% आहे. 20% माझ्या परिवाराचा आणि 60% माझ्या पत्नीचा, दहांच्या भाषेत सांगायचं तर. म्हणजे 60% तिला आहे, 20 तुम्हा सर्वांना आहे आणि 20% माझं आहे. फक्त मी ते माझं करत राहिलो. आणि या सगळ्यांनी, इवन मी MPSCचा अभ्यास करण्यापूर्वीच मला समीर झालेला होता. मग तो समीर सांगायचा, नाही माझे डॅडी अभ्यास करतात तिकडे येऊ नका, माझ्या बेडरूमकडे येऊ द्यायचा नाही. कारण मी सकाळी जे 8ला घर सोडायचो, रात्री 10ला घरी यायचो. आणि सुट्टी दिवशी घरी असलो आणि कोणी आलं तर नाही माझे डॅडी अभ्यास करतात MPSCचा, असा हा सांगायचा. त्यामुळे मला खरंच डिस्टर्ब झालं नाही. हे सगळ्यांनी सांभाळून घेतलं, सगळ्या भावांनी, बहिणी. अक्काचाच खूप मोठा आधार होता, त्यात प्रश्नच येत नाही. काही प्रश्न आला तरी म्हणजे तिलाकडे गेला की विषय संपला. दवाखाने आमचे सगळ्यांचे, पूर्ण फॅमिलीचे हिच्यामुळे एवढे सोपे गेले. यावेळेला जी ती नव्हती तेव्हा पण तिचे जे आबिदी सर आहेत,
त्यानंतर नुसरत फारुकी सर आहेत, त्याच्यानंतर जे 2-4 लोक तिच्यामुळे जोडले गेलो आम्ही, सचिन सावजी सर आहेत, त्याच्यानंतर आमचे बेलसरे सर आहेत, रोपळे सर, ह्यांच्यामुळे दवाखाने सोपे गेले आणि औषधांच्या बाबतीमध्ये मोबींनी आम्हाला फार मदत केलेली आहे. कारण औषध लागतंच आणि ते फक्त कुठल्या आपल्या डॉक्टरांनी सांगितलेलं लागतं आणि ते औषध घेताना घ्यायची काळजी. म्हणून माझं तुम्हाला सर्वांना विनंती आहे, कुणाकडे पण कोणी जरी आजारी असलं तर त्यावेळेला आपल्या ओळखीचा डॉक्टर जो कुठलाही असू देत, ज्याला आपल्याबद्दल हितचिंतक आहे अशाकडे जा. कारण कट प्रॅक्टिसवाले डॉक्टर काही कामाचे. माझ्या बहिणीने पूर्ण आयुष्यात कट प्रॅक्टिस नाही केली. तसेच आबेदी सर आहेत, अतिशय चांगला MD डॉक्टर आबेदी, नुसरत फारुकी, त्यानंतर मी नाव सांगितलेले सचिन सावजी, त्याच्यानंतर बेलसरे सर आणि यांचे ऑपरेशन करणारे बेलापूरकर सर, ह्या सगळ्यांनी एवढी मदत केली आहे की त्यांची मदत आम्ही विसरू शकत नाही, पूर्ण कुटुंब. आणि जसं बहीण शिकली, ती डॉक्टर झाली, तिने तिचे पुढचे तीन डॉक्टर घरात तयार केले आणि आमच्याकडे आता 2 डॉक्टर झाले. एक माझी पुतणी ऋतुजा, दुसरी पुतणी माझी मयुरी, जी ती रशियनमध्ये शिकते सध्या, रशियामध्ये. तर हे असं एवढं त्यात मिळालेलं आहे. आणि दुसरं सांगण्यासारखं गोष्ट म्हणजे मला 2 बहिणींनी जास्त म्हणजे काय म्हणतात हे केलं. त्यातली एक अनिता आणि दुसरी ही, आणि बाकी आहेतच त्यांचं आहे, पण या दोघींकडून मला नेहमी प्रोत्साहन मिळालं. थांब ना एक मिनिट. तर त्यांचं कसं आहे, हां नाही तसं काय नाही, ऐका ना, त्यांचं तर आहेच आहे. त्यांनी गाईड केलं म्हणजे मला MPSCच्या तयारीसाठी जी मदत त्यांनी केली ती इतकी महत्त्वाची आहे. इंग्रजीशी माझा तसा संबंध कमी होता, पण आता इंग्रजी मला आपली घरच्यासारखी वाटू लागली. त्याचं कारण पण तेच आहे, हे सांगणार होतो मी. तर ते मला माझ्यासाठी 1 तास द्यायचे, मी जाऊन म्हणते मला तो टाईम दीजिए. आणि दुसरे म्हणजे त्यांचे मित्र अफजल खान साहेब, त्यांनी पण माझ्यासाठी स्पेशल लेक्चर्स दिले. म्हणजे माझा लिटरेचर विषय नव्हता, मी MA इंग्लिशला ॲडमिशन घेतलं होतं. तर त्यावेळेला मी खूप पोस्ट ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतलं, पण काहीतरी नोकरी याची बदली व्हायची, ते राहून गेलं. पण यांनी मला पूर्ण सिलेबस दोघांनी कंप्लीट तयार करून दिला. म्हणजे आपण विश्वास ठेवू शकत नाहीत. यांच्याकडे जर माईक दिला, हे नॉनस्टॉप 50 मिनटाचं मी रेकॉर्डिंग केलं आहे. म्हणजे त्या विषयाला समोर कागद न घेता लिंक जर दिली, आता ह्या विषयावर आपल्याला इतके ते सुरेख आहेत दोघं पण, अफजल भाई आणि डॉक्टर हमीद खान सर. म्हणजे डॉक्टरांबद्दल म्हणजे मी त्यांना काही डॉक्टर कधीच म्हटलो नाही, बिटू डॅडीज म्हणतो आज पण. तर ते अफलातून माणसं आहेत ही सगळी. आमच्या कुटुंबामध्ये त्यांच्या हॉस्पिटॅलिटीबद्दलच सगळेजण त्यांना नावाजतात, तो विषयच नाही आहे. पण ह्या क्षणी म्हणजे मला जो जाणवतो आहे की बाबा IAS होणे हे आमचं टार्गेट खूप दिवसाचं चाललेलं होतं, हे करायचंच आहे, झालेलंच आहे. पण त्यासाठी पण सपोर्ट, नाही करो प्रकाश, कुछ नाही होगा, लढो, जाओ, केस करा, ह्याच पण त्यांनी मला खूप सगळ्यांनी सहकार्य केलं आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे 60%ला तर ते आहेच, त्याचा विषयच नाही आहे. 60% आहे, 20 माझं आहे आणि 20 आपल्या सर्वांचं आहे. हां, हे असं ते पूर्ण प्रपोर्शन आहे. तर मी आता थांबतो आणि आपण आता जेवणाचा सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. आणि पर्टिक्युलरली आमचा संदीप असू देत, निलेश असू देत, किरण असू देत, प्रत्येकाने, प्रशांत असू देत, प्रत्येकाने या घरासाठी झटलेला आहे. आणि आतासुद्धा हे पूर्ण ह्या दुःखातून मी जेव्हा संदीप घरात आला तेव्हाच मला एकदम रिलॅक्स झालो. थँक्यू. मला वाटते मी एवढ्या वर्षात पहिल्यांदा प्रकाश एवढा इमोशनल झालं पाहिलं. म्हणजे मी प्रकाश भाऊंचा हे रूप मी आज पहिल्यांदा पाहते. धन्यवाद भाऊ.
यानंतर बऱ्याच जणांनी पुष्पगुच्छ घेऊन आलेले आहेत. भाऊंचा सत्कार करायचा आहे. हां, तर त्यांनी आपलं पुष्पगुच्छ घेऊन इथे समोर यायचे. बाजूला उभं टाका. आपण केक कट करायचा आहे. हां, आधी श्रद्धांजली. हां, तर आपण दादा, काकू, प्रकाश भाऊचे आणि सुनीताताई यांना 2 मिनिट. आणि ऐका ना, त्यांनी मला, मी जेव्हा तिथे गेलो त्यांनी मला एकच आशीर्वाद दिला होता. तो आशीर्वाद होता यशवंत. प्रदीप भाऊ पण आपलं प्रदीप भाऊ. हां, प्रदीप भाऊ, गोविंदराव बोंबले यांच्यासाठी सगळ्यांसाठी आपण 2 मिनिट शांततेत उभा टाकून श्रद्धांजली वाहूया. ओम शांती शांती शांती. तेजू बेटा, हां, 1-2च मिनिट. भाऊंच्या हस्ते आपण केक कापणार आहेत आणि मग सगळ्यांनी पुढे यायचं. हे तर भैया फोटो काढताय का? हे ठेव. झालं, बंद करू. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. मुबारक म्हणून लावायचं ना. हां, मला पण तेच पाहिजे होतं. बडा दो मैं खिलाओगे अंकल? खिलाओगे? फोटो काढा. प्रशांत भाऊजी कॅमेऱ्याच्या बाहेर. थँक्यू. ठीक आहे, थँक्यू. काढले मी. ठीक आहे. हो, हे सगळे लाईनने लावून टाकायचे. इथे ठेव. प्रकाश भाऊचं जेवढं स्वागत तेवढं पाहिजे. दोन मोबाईल दे गं काही गरज नव्हती. सगळ्यांना माशा बसलायला घेऊन जा आणि तिकडे त्याच्यावरच घ्यायचं. एक कागद जवाहर आयुक्त नाव घेतलं. काय काय आयुबमुळे तर सगळं सपोर्ट आहे. नाही, त्याच्यामध्ये तुम्ही दोघं जीवन आयुब खूप मोठा सपोर्ट आहे. फोटो काढतो. थँक्यू.
कुठे बेटा काय कोणी आहे का फौजिया सबिना काय म्हणून मला फार चांगलं वाटलं. अरे आप ही आगे क्या, ये तो राज है हमारे साथ हेल्थ का. हे तस्लीमचे हसबंड आहे. तस्लीम थोड़े निकाल दे. तस्लीम इधर से आओ, इधर से अप्रोच खड़े रहेंगे. फोटो आ जाएंगे सर. इसकी कोई जरूरत नहीं थी, ये निकालना था. भावना व्यक्त करण्याचा एक प्रयत्न आहे. ठीक आहे. हो ना समीला काय इधर से आइए जाओ उधर. एक मिनिट साथ देते. एक ही दिन हंस नहीं सकते यार. फोटो काढ ना. वो जो आयटम से ठेवलं. काढला काढलं. काढला. हो ना तुम्ही मेरे है ना अरे दे दे ना लायर से दे दो समीरा. चलो ब्लैक थैली निकाल. ब्लैक गाड़ी के बराबर नल्ले की बहू को पता. अच्छा अच्छा मला दिला आहे क्या असं आहे ते. असं आहे. चलो वाह चलो. थँक्यू मुकेश. वाह वाह. चलो थँक्यू. थँक्यू समीरा. हा वो जो थँक्यू. हे बघा आता ते मागेल ते काढ त्याच्याच आहे का? फोटो काढ. महेश काका हे घे. ते वेदांतला बोलव ना. वेदांत घ्या, घ्या, घ्या. आपलं ते काय? काय ए वेदांत लावते. प्रथमेश आणि वेदांत दोघं सारखे मस्त दिसतात. थँक्यू. हॅलो.
अगदी छान. प्रकाश तुला देत नाही की तू प्रकाश करतोय? ठीक आहे. समजलं कुठे आलं? हळूहळू बेटा पडते. चला एक वाजता जेवायला बसू सगळ्यांना. हा, या या या. काय? झालं का? चला माझ्या आपले महेश इकडे ये. नाही, माझ्यामुळे झालं म्हणलं. तो सुबोध कुठे आहे? सुबोध नाही काय ते फोटो काढ. आपला सुयोग. गेटवाली इथे ये मध्ये. त्याला खाना सुरू कर देते त्यांच्यासाठी. हो. आणि त्याचा जायला वेळ होतोय ना. हा नमाज थँक्यू. फोटो काढले का? फोटो काढून द्यायचं. एक बुके घ्या हातामध्ये द्या. हे माझी वेदांत तू एक घे. या साईड घे. या जाईल मी वेदांत. मी व्हिडिओ काढतो, फोटो नाही काढत. तुला धक्का लागायची. आईच्या मध्ये. थँक्यू व्हेरी मच. ये बेटा. मी व्हिडिओ काढतो. काय करायचं? काय नाही ते? थँक्यू मॅडम. नमस्कार सर. काय घ्या? हा दुसरा घ्या बंदूक घ्या. हा जरा वेगळा घ्या. हे घ्या फोटो. शैला काकू या पुढे. चहा प्यायला कोणाला बोलायचं? सकाळी फिरायला जाणार नाही. डॉक नाही आहे ना? हा सुरू कर. छान पैकी काढ. काकू थोडं मागे. आवाज इथे तू करा. थँक्यू व्हेरी मच. या काकू. माईक कुठे घेऊ दे. व्यवस्था करा. मोबाईल कुठे बरं आता मग थांबा नाही काढतो मी आता या काकू. जातो काढला का? आपण नंतर आपले काढून प्रशांत ये ना. प्रशांत संदीप राहिला. संदीप बाई काकूंना बोलवा ना. एवढं फोटो घेतला. चला फोटो काढले का? सांगा. काढला का? ए तू तुझ्या फोटो यांनी काढ नाही त्याच्या तुझ्या कॅमेऱ्याने. काढला ना फोटो. काढला. मामा इकडे बघ. गुड. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याला जीव घाला. मला पण जीव घाला. प्रकाश 2 मिनिट. हा थांबतो. एक फोटो काढून दे आम्हाला फोटो पोस्ट करायला. डॉक्टर मधी. हा नवीन जे आपलं. आपली आरसीची मैत्रीण आहे. हिची मिस्टर डॉक्टर वहीद ना. इधर से आइए आप. मतलब सब आका येतो इकडे. प्रकाश हे न्यूरोलॉजिस्ट आहेत ना. मध्ये येतो. दवाखाना चालवणार. मला खूप छान वाटलं. अभिजीत आप खड़े रहिए उसके बाद में. आइए जरा. हे आपला दवाखाना चालवणार आहेत आता. हो ना.
कारण आत्ताने निर्णय घेतला ती जिवंत आहे तोपर्यंत दवाखाना विकणार नाही, काय करणार नाही. म्हणून खरं म्हणजे मला एक खंत होती की दवाखान्याचं कसं आता तो बंद आहे, तर मला असं तो प्रश्न सुटला आता. आपली आरशीची बॅचमेट मी ओळखते म्हटलं मला खूप छान वाटलं खरं. आपल्या सगळ्या नातेवाईकांसाठी चांगला आधार झाला. थँक्यू. आणि दवाखाना चालू झाला त्याचा एक आनंद. मग एवढं मोठं उभं केलं. आम्ही सगळे झालो ना तिथे. वायचल फॅमिली सुद्धा ये मेंदूचे डॉक्टर की साठी उभी वायचल फैमिली बढ़कर दामादों के लिए ज्यादा जरूरी है. अरे प्रवीण तिकडे जेवायचं बघा ना. फोटो काढतोय बाई. चालू केलं चालू हो नाही काय नाही सुरू नाही काय त्यांचं बस त्याला बस आला फोटो. हो घे. चल बरं ते. चला हे खुले आहेत. अबे इथले घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. हा कोणताही तुम्हाला चॉईस आवर. फोटो काढते. तुमच्या मैत्रीवर आमच्या बायकोचं काम मोठं विश्वास हॅलो बोल ना. काही काळजी नाही म्हणतो. बोल ना. चालू राजूला कॉल कर. कस काय व्हेरी मच. आहे माझ्याकडे. हा तू ये ना त्याला फोन कर. तुझे काही प्रॉब्लेम नाही. भरपूर वेळ आहे घेऊन ये त्याला घेऊन ये. हा सगळी असती का बरी. त्याला या दोन छोटे आणलेत नाही का, आम्ही वाट पाहिजे नंतर आलते का. हा फोटो येईल ना चांगला. या इकडे. या नाही करत नाही. फक्त यायला पाहिजे. बस झाला. या पुढे. हो त्याच्याकडे नाही तिला पाठवून देऊ. बाईक घे बाईक घे. एक आहे माझ्याकडे. आणि दुसरा दुसरं नाही माहिती. जाऊ दे आपली तर जेव्हा मामा नाही, आपली तर जेव्हा तिकडे जाऊ नका. ये प्रशांत. बघून घे बाबा. बरेच जा. या कसा येईल तू आधी. माईक बघ त्या माईक आहे का त्याला तो माईक आवाज येतो ना त्याचा. मी त्याची गरज बाईक कुठे त्याची गरज नाही. त्याची गरज ते नाही. शितिका ये बेटा. जेवायला बसून घे. हा, जा. एक मिनिट. Thank you very much.
थँक्यू. जेवण करा का? छानपैकी जेवण करा सगळं. दुसरा माईक कुठे घेतलाय मी दुसरा नाही नामाकडे नाही डॅडीकडे पण नाही काढून ठेवला मी नाही इथं ठेव सुशांत तू इथं आलो तर बरंच कुठे बरंच वाढतोय ग वाढतोय बरंच ना बोला बरंच वाढतोय तो नानाला पण बोलत हो हो काढला मी सगळ्याला पाठवून द्या. हो पाठवते ते ना बरंच इकडे आहे ना तू नानाला पण बोलत ते फोटो काढ भैया मैं तेजस एक फोटो काढ नाही काढतो नाना राहू दे जा बोल तू नाना मनीषान परत का अरुण येईल ना आता आला ये बरं इकडे ये बेटा हळू लागल ये तू ये रे सर असं का जमलं मला कॅमेरा फोटो देऊ का कॅमेरा नाही ना आहे सुशांत याने पण काढला सगळे व्हिडिओ आणि ऑडिओ ही जागा फार मस्त आर्टिस्ट ते बॅकग्राऊंड ग्रीन आला ऑटोमॅटिक अजून कोण आहे तुझं काढायचं वेगळं वाटलं ते मला. हा विचार कधीच नव्हता केला आपण जोगा काढून टाकला खुर्च्या ठेवून टाकल्या जोगा काढून तिथं ठेवून टाकलं आम्ही आधी झोका ठेवणार होतो पण ते झोका हलला म्हणून ते काढून टाकलं तिकडे हा घ्या. अरे बापरे समीना आमची रिसेप्शनिस्ट आई आई या भाऊ काय आई आई अक्का ये ना इकडं फोटो काढ दर्शन आइए ना सब डॉक्टर साहब कोई इधर से आइए आइए। सब आइए डॉक्टर साहब मिलकर गए आइए इधर आइए डॉक्टर आइए भाई आइए दोनों का निकाल आ जाओ। हाँ, बस, नहीं, अभी नहीं। आला हा चला सब खाना खाना भैया कितने नहीं लाए वो इसलिए मुझे बोली थी छुट्टी लो बोल के कब आती है वो घर पे 5 बजे आओ बोल रहा चला ये कौन चलो आइयो आइए एक बड़ा बुके ले ला हाँ मैं निकाल रहा फोटो फोटो निकालने वाला मैं हूँ नहीं नहीं आप दोगा भाई चलो दोगा अंदर से बैठने के लिए खाना खा रहे जब तक अच्छा तो मामा इकडे बघ अंदर बैठो आराम से मामा इकडे बघ आयु भैया इधर देखो सर का और दोनों उंगलियां को देगा चार तो उंगलियां खाना खिला रहे हैं Perfect. वही ऐसे बोली थी मैं आपको हम जा रहे हैं
थँक्यू